पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने टीकाकरण केंद्राची मोहीम हातात घ्यावी अशा प्रकारची सूचना त्यांनी केल्या आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कोरोना वाढत आहे, पेशंट वाढत आहे आणि त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाला आणि सगळ्याला वाटते का या संदर्भात एक चांगली मोहीम आपण लोकांसाठी सुरू केली पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत, विशेष करून नागपुरामध्ये भी पाहत आहोत, कसल्याही प्रकारची व्यवस्था प्रशासनातर्फे होत नाही आणि त्यामुळे पेशंटला अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहे। टीकाकरणची मोहीम असो की टेस्टचा रिपोर्ट असो, 2-2, 3-3 दिवस टेस्टचे रिपोर्ट सुद्धा येत नाही आणि त्यामुळे तो पेशंट अगर पॉझिटिव्ह आला त्याला प्राथमिक इलाज भी त्याचा त्यावेळेस होत नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाच्या खऱ्या अर्थाने सगळ्यांनी समर्थन करण्याची गरज आहे। कारण ज्या पद्धतीने लोक आज अडचणीत आहे, कारण या कोरोनामुळे अनेक प्रकारचे लोक असतील, व्यापार असतील, धंदा असतील, सगळेच प्रकारचे लोक या कोरोनामुळे परेशान आहे आणि म्हणून पंतप्रधान महोदयांनी ज्या पद्धतीने आव्हान केलं आहे त्या आव्हानाला खऱ्या अर्थाने सगळ्याच लोकांनी, या सगळ्याच राजकीय पक्षांनी ती समर्थन देऊन आणि त्या मोहिमेला आपण सगळे एकजुटीने जुटूया अशा प्रकारची माझी विनंती आहे। महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात 8 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा घोषित करण्यात येत आहे, तर याच्यावर काय आपली प्रतिक्रिया आहे? हे लॉकडाऊन सामोर वाढवायचं जसं मागच्या वर्षी वाढलं होतं, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला तर 8 दिवसात हे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार का? 8 दिवसाचा लॉकडाऊन संपूर्ण ठरणार का? नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, आपल्याला माहीत असेल का 2020 पेक्षा भी 2021 मध्ये याची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि 2020 मध्ये मोदी साहेबांनी जे जनतेला आव्हान केलं होतं, ज्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली त्याला संपूर्ण देशाच्या नागरिकांनी समर्थन दिलं। मोदी साहेबांच्या शब्दावर एकूण एक लोक आणि आपला व्यापार असेल, आपला धंदा असेल, आपलं कामकाज असेल, सगळं त्यांनी बंद करून या कोरोना कसा खतम होईल त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केला। परंतु महाराष्ट्राची परिस्थिती अलग आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसामध्ये जेवढे नेते असतील ते अलग अलग आपली बयानबाजी करत आहे आणि म्हणून त्यावेळेस जेव्हा लॉकडाऊन मोदी साहेबांनी जाहीर केला त्यावेळेस गोरगरीब लोकांची सेवा त्यावेळेस त्यांनी केली। राशनिंग असो, अनाज असो, जे काही खाद्यपदार्थ असो, त्याच्यामध्ये बी तेही उपलब्ध करून देण्याचं काम त्यावेळेच्या सरकारने, मोदी साहेबांनी त्यावेळेस केलं आणि अनेक संस्था त्यावेळेस रस्त्यावर उतरल्या, कोणी अन्नदान करत होते, कोणी भोजनदान करत होते, जसं जसं ज्याला वाटत होतं तशा तशा पद्धतीचे लोकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं। परंतु या 2021 मध्ये ही कोरोनाची लाट ज्या पद्धतीने वाढत आहे आणि महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने या राज्यामध्ये जशी यंत्रणा उभी करायला पाहिजे नव्हती, याचं काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे नव्हतं, परंतु तशा प्रकारचं प्लॅनिंग दिसत नाही आणि म्हणून सरकारवर जनतेचा आता विश्वास राहिला नाही। मोदी साहेबांचे आव्हान पहा का तुम्ही, त्यांनी एक वेळा म्हटलं का लोकांनी थाली वाजवा तर लोकांनी थाली वाजवली, लोकांनी टाळ्या वाजवा तर लोकांनी संपूर्ण देशाने टाळ्या वाजवल्या आणि तो कोरोना कसा खतम होईल त्या दृष्टिकोनातून लोकांनी समर्थन दिलं होतं। परंतु यावेळेस परिस्थिती उलटी आहे। उद्धव ठाकरे साहेबाच्या याच्यावर त्यांचेच लोक विश्वास करत नाही। एकीकडे उद्धव ठाकरे साहेब सांगतात का मी कडक लॉकडाऊन लावतो, त्यांच्याच अलायन्सचे लोक त्या लॉकडाऊनच्या विरोधामध्ये उतरले आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये मतभिन्नता आहे
आणि यांच्या या मतभिन्नतेमुळे लोकांचं पिसणं होऊन राहिलं. पेशंट आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निघून राहिले 2020 पेक्षा बी फार मोठ्या प्रमाणात पेशंट निघत आहे आणि म्हणून लोक बिचारे अडचणीत येत आहे. ते तुमचं राजकारण असेल काय असेल ते तुम्ही बाजूला ठेवा, लेकिन मुख्यमंत्री महोदयाने तुम्ही पाहिलं असेल का 4 दिवस पहिले 8 दिवस पहिले जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित त्यावेळेस जेव्हा केलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं का शनिवार रविवार हा फुल लॉकडाऊन राहील आणि बाकी दिवस लॉकडाऊनचे आपण पालन करून आणि रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सुद्धा लॉकडाऊन राहणार आहे. परंतु आदेश काढताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भिन्नता होत्या आणि म्हणून मुख्यमंत्री सांगतात ते आदेशमध्ये येतात आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाच्या या लॉकडाऊनच्या निर्णयाचा कोणी त्याचा विरोध करणार नाही. कारण हे करत असताना गोरगरिबाची त्या माध्यमातून जे आपण मदत करू शकतो का, सहकार्य करू शकतो का, राशनिंगच्या माध्यमातून गोरगरिबाला आपण अनाथ देऊ शकतो का, अजून काय मदत करू शकतो याच्यावर बी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून फडणवीस साहेब वारंवार सांगत आहे का लॉकडाऊनचं आमचे तुम्हाला समर्थन आहे, परंतु हे तुम्ही करत असाल कारण मागच्या वेळेस तुम्ही जे बोलले ते तुम्ही केलं नाही आणि म्हणून आता तुम्ही लॉकडाऊनची अगर घोषणा करत असाल तर या राज्यातले गोरगरीब जनता आहे, जे मजदूर आहे बिचारे, दिवस रोज मर्राचे, रोज कमवते ना रोज खाणारे जे लोक आहे त्यांची आपण कशा पद्धतीने त्यांना मदत करणारा हेही त्याच्यासोबत अगर त्यांनी जाहीर केलं तर निश्चित स्वरूपात हे लॉकडाऊन आपलं सफल होईल. नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोणत्या इस्पितळामध्ये बेड आणि ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. आपण पूर्व नागपूरचे आमदार आहे, तर पूर्व नागपूरमध्ये काही असा म्हणजे एखादा इस्पितळ किंवा काही रुग्णांसाठी काही सेवा सुरू करणार का? नागपूर शहराची परिस्थिती आजच्या तारखेमध्ये फार गंभीर आहे. मेयो मेडिकल सरकारी हॉस्पिटल सगळे फुल आहे आणि त्यामुळे गरीब माणसाच्या समोर हा चिंतेचा विषय आहे. एकीकडे टेस्टिंग केल्यानंतर त्याची रिपोर्ट 2-3 दिवस येत नाही. रिपोर्ट आली तो अगर पॉझिटिव्ह निघाला तो 10 ठिकाणी जाते आणि तो जेव्हा निघते त्याला प्राथमिक इलाज सुद्धा वेळेवर त्याला मिळत नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही का. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला का पहिले 50,000 रुपये ठेवा ना 1 लाख रुपये ठेवा तेव्हा तुमची एंट्री होईल. अशा प्रकारचं पूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलचा हा एक मुख्य कारण आहे आणि त्यामुळे हे जे पेशंटची जी संख्या वाढत आहे, अगर एखादा व्यक्ती अगर पॉझिटिव्ह निघाला, अगर त्याला ताबडतोब अगर त्याला इलाज झाला तर तो ताबडतोब सुधरेल. अगर त्याचा ताबडतोब इलाज नाही झाला तर तो 10 ठिकाणी जाईल, 10 ठिकाणी लोकाला भेटेल आणि त्यामुळे हे पेशंट त्याच्या घरचं घर आजकाल पॉझिटिव्ह निघत आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या कारण ह्या वेळेस एक मानवता लोकांनी दाखवली पाहिजे. मानवता प्रायव्हेट जेवढी बी हॉस्पिटल आहेत त्यांनी दाखवली पाहिजे, डॉक्टर लोकांनी मानवता दाखवली पाहिजे. कारण या संकटामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक आज अडचणीत आले आहे. या संकटातून लोकांना पैसे तर सगळेच कमवणार आहे, आज कमवून उद्या कमवून सगळे जिंदगीभर पैसे कमवणार आहे, लेकिन ही मानवता लोकांचे जीव कसं वाचवेल आणि आलेल्या लोकांना आपण कशी मदत करू शकू, कसं सहकार्य करू शकू हे सुद्धा या प्रायव्हेट हॉस्पिटल वाल्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे गोरगरीब जी जनता आहे, मोठा व्यक्ती तर कुठेही जाऊन तो भरती होऊन जाईल, लेकिन लहान व्यक्ती जो मिडियम क्लासचा व्यक्ती हा कुठं त्याला खूप अडचण निर्माण या माध्यमातून होते. आणि म्हणून सगळ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रमुखाला डॉक्टराला माझी विनंती आहे का आपण कुठंतरी मानवता दाखवावी आणि लोकांचे जीव कसे आपण वाचवू शकतो हेच पुण्य तुमच्या कामी येणार आहे. आणि म्हणून या कामामध्ये आपलं संपूर्णपणे आपण सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती. खासदार बाळू धानोरकर यांनी म्हणजे जे खाजगी हॉस्पिटल आहे त्यांच्यासाठी एक वाक्य बोलले आहे, कोरोना उपचारा नावाखाली रुग्णाचे शोषण थांबवा. याच्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील? कसं आहे, बाळू धानोरकर हे सत्ता पक्षाचे खासदार आहे, त्यांची सरकार राज्यामध्ये आहे, तिकडं सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे आणि म्हणून हा सल्ला अगर त्यांच्या नेत्याला अगर त्यांनी दिला, राज्याच्या नेत्याला दिला तर त्याचा फायदा तरी होईल. आज परिस्थिती अशी आहे का उठलं सुटलं
केंद्र सरकार वॅक्सिन तुम्हाला कंटिन्यू वॅक्सिन देत आहे, अनेक प्रकारची केंद्र सरकार तुम्हाला मदत करत आहे, तरी सुद्धा राज्य सरकारचा जो मंत्री उठते, जो व्यक्ती उठते, तो केंद्राकडेच बोट दाखवते. आणि म्हणून बाळू धानोरकरला माझी विनंती आहे का हा सल्ला, हा जे हे लूट होते हे खरं आहे, हे काही छुपलं नाही आहे. कारण गोरगरीब जनता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज करू शकत नाही. गेल्याबरोबर तो 50,000 न 1,00,000 रुपये सुद्धा तो भरू शकत नाही. त्याची कुटुंबना या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने एक गाईडलाईन जाहीर केली पाहिजे. आजच्या परिस्थिती महाराष्ट्र सरकारने गाईडलाईन डिक्लेअरच नाही केली आहे का बा एक व्यक्ती आला, पेशंट आला का त्याला बेडचे किती पैसे लागणार, त्याला लागणाऱ्या दवाईचे किती पैसे लागणार. आज परिस्थिती अशी आहे का ज्या दवाखान्यात तुम्ही गेलो त्याच फार्मसीतून आपल्याला दवा घेणं पडते. 4 दिवस ॲडमिट राहिला तर तो 70-75 हजार रुपये दवाचेच काढते आणि बाकीचा तर खर्च अलग राहिला. आणि म्हणून धानोरकर साहेबाला विनंती आहे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही सांगा, तुमची सरकार राज्यामध्ये आहे, शासनाने एक गाईडलाईन्स अगर या माध्यमातून ताबडतोब जाहीर केली तर त्याच्या जनतेला फायदा होईल आणि हे लूटमार बंद होईल. गडकरी साहेबांनी जेव्हा रेमडेसिवीर जे इंजेक्शन कमी पडले होते, 10,000 इंजेक्शन त्यांनी मागवून झाले होते, पण महाराष्ट्र सरकार याच्यावर बंदी आणत आहे. काय सांगायला याच्यावर, कारण रुग्णांना ते सर्वात उपायकारक ते इंजेक्शन आहे. कसं आहे, मागच्या 2020 जेव्हा ही कोविड जेव्हा सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पुढे अगर कोणी आलं असेल तर ते गडकरी साहेबच आले. त्यांनी संपूर्ण नागपूर शहर, संपूर्ण विदर्भामध्ये जिथं जिथं किट वाटण्याचं काम केलं, जे जे शक्य असेल ते पूर्ण मदत करण्याचं काम त्यावेळेस गडकरी साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात केलं. आणि सगळेच लोक गडकरी साहेबाच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये सगळ्यांनी त्या पद्धतीने कामं सुरू केले, लोकांना राहत देण्याचं काम त्यावेळेस केलं. आज जे रेडिएशनचे जे इंजेक्शन आहे त्याची या शहरामध्ये खूप अडचण आहे, या विदर्भामध्ये, राज्यामध्ये बी खूप अडचण निर्माण होत आहे. आणि त्यांनी या सगळ्याची व्यवस्था अगर ते करत असेल तर याच्यापेक्षा पुण्याचं काम नाही आहे. सरकारच्या पोटामध्ये काहून हे दुखते, कारण गोरगरीब लोकांची मदत करणं हे सगळ्याचं कर्तव्य आहे. अगर गडकरी साहेब इतकं चांगलं काम करत असेल तर त्याला सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यांच्या दिमागात अगर सूडबुद्धी असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या दिमागात काय चालते काय नाही, ते का बोलते, त्यांनी लक्षात राहते का नाही राहत माहीत नाही, हे आपण अनेक वेळा आपण पाहिलं आहे. परंतु गडकरी साहेबाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सगळ्याला मदत होत आहे, या दवाईच्या माध्यमातून असेल, इंजेक्शनच्या माध्यमातून, जे काही मदत त्यांच्या माध्यमातून असेल, एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये, या राज्यामध्ये होतं. आखरी जनतेला आपण काय आवाहन कराल, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काय संदेश आपण द्याल? नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीने कोरोना वाढत आहे, पेशंटची संख्या बी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कालचा आकडा 7,000च्या वरती क्रॉस केला. मृत्युमुखी पडणाऱ्याची बी संख्या 60, 62, 50च्या वरती रोज आपल्या इथं आकडा येत आहे. देशामध्ये जेवढा आकडा येते, राज्यामध्ये जेवढा आकडा येते, त्याच्यात पहिल्या नंबरवर नागपूर शहर आहे. आणि म्हणून लोकांनी बी आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण लोकांनी बी आता या सरकारच्या भरोशावर राहू नये, कारण सरकारचं टोटली फेल्युअर या कोरोनामध्ये या राज्याचं दिसत आहे, या राज्य सरकारचं. आणि म्हणून लोकांनी स्वतः आपली रक्षा आता लोकांनीच आपली स्वतःची रक्षा करायची आहे. सॅनिटायझर असेल, मास्क असेल, डिस्टन्स असेल, जे काही गाईडलाईन असेल त्या गाईडलाईनचं पालन करण्याचं काम आता स्वतः जनतेनेच करावं. आणि भिडंभाळमध्ये जाऊ नये, कोणत्या शादी बिहामध्ये जाऊ नये, आणि कोणत्या मार्केटमध्ये सुद्धा जाऊ नये. कारण कोरोना हा कोणाला सोडत नाही. आणि म्हणून कोरोनाला अगर खतम करायचं असेल तर शासनाने ज्या बी काही गाईडलाईन जाहीर केल्या असेल त्या गाईडलाईनचं तंतोतंत आपण पालन करावं. तेव्हाच आपण या कोरोनाला मात देऊ शकू, तेव्हाच आपण या कोरोनाला मुक्ती या शहरातून, या राज्यातून देऊ शकू.
आणि म्हणून सगळ्यांनी याची गंभीरतेने दखल घेण्याची आवश्यकता आहे. आपण राहून तर आपला परिवार राहील, आपला परिवार राहील तर बाकी लोक सुरक्षित राहील. हे सगळं आपलं परिवारच आपला पूर्ण एक आहे आणि म्हणून आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवण्याकरिता जनतेने आता स्वतः सावध राहण्याची आम्ही सगळ्याच्या वतीने त्यांना अपील करतो.